टार्गेट दिलंय का कंप्लीट करायला? हां मग तो समोर उभा आहे, तुम्ही जबरदस्ती का त्याची गाडी अनाउन्स केले का तुम्ही? अनाउन्स केले का? कधी केले? कधी केले? मी पण असं झालो यार. हॅलो दादा, हॅलो दादा, नाही घेऊन नाही गेले, त्याला थांबव, तो घेऊन नाही गेला अजून. गाडीची अशी वाट लावतो तुम्ही लोक, हे असे लावणार तुमच्या बापाची गाडी आहे काय? गाड़ी उठा लिया। सिद्धार्थ कुल्ले मेरा नाम है। मैंने गाड़ी लगाई थी साइड में, ये पावती लेने के लिए, सिर्फ ये लेने के लिए, बिल लेने के लिए, पर इन्होंने गाड़ी मेरा उठा लिया। हाँ, तो आया भी मैं गाड़ी लेने के लिए। ऐसा खुद से गाड़ी बाहर निकला हुआ है और गाड़ी को कैसे भी ठोक देते हैं इन लोग। अच्छा, कितना फाइन मारा? फाइन दिखा, बोलते कि चला नहीं, ये फाइन नहीं है, मेरा पर्सनल बिल है। उन लोग मेरे को बोलते बिल नहीं देंगे। हाँ, मैं वहाँ पे खड़ा था, मैंने बोला ऑनलाइन भरता हूँ मैं, तो बोले डायरेक्ट कैश दो, बिल ये नहीं दूंगे, मैं चला नहीं दूंगा, डायरेक्ट कैश दो। ये थोड़ी ना है। वसई विरारमधून आतापर्यंत टोईंगवाल्यांच्या दादागिरीचे अनेक किस्से समोर आलेत, परंतु हे किस्से फक्त ऐकायलाच मिळतात। आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल कशा प्रकारे वाहतूक पोलीस हे भ्रष्टाचार करतायत आणि स्पष्टपणे ते दिसून पण येतंय। वाहतुकीच्या कायद्यानुसार जर तुम्ही तुमच्या गाडीकडे उभे असाल तर तुम्हाला नो पार्किंग म्हणून ती गाडी काढण्यासाठी सांगितले जाते। जर तुम्ही त्यांना थांबवत असाल तर तुमची गाडी उचलली जात नाही, ती उतरवली जाते आणि अनेकदा अशी चांगली कामं वाहतूक पोलीस करत असतात आणि नागरिकांना सहाय्य करतात। परंतु वसई विरारमध्ये कदाचित वाहतूक पोलिसांना एखादं टार्गेट देऊन पाठवलेलं आहे। विरार पश्चिमेला असे अनेक पोलीस आहेत दिवसेंदिवस ज्यांचे टार्गेट वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच जबरदस्ती नागरिकांच्या गाड्या उचलून त्यांना अरेरावी करून, त्यांना धमकवून, त्यांना मारण्याच्या धमक्या देऊन विचित्र प्रकार घडताना दिसत आहेत। टोईंगवर असलेले कार्यकर्ता हे कोणाचं ऐकत नाहीत, हे कर्मचारी कोणाला जुमानत नाहीत आणि या ठिकाणी जबरदस्ती नागरिकांच्या गाड्या उचलतात आणि त्यांना विचारायला गेलं तर थेट ते अंगावर धावून येतात आणि असे एकच नाही तर त्यांच्यासोबत पूर्ण टोळी अंगावर धावून येते। या ठिकाणी विरार पश्चिमेला एक गाडी उभी होती, त्या ठिकाणी बिल घेण्यासाठी नागरिक आतमध्ये गेल्यानंतर त्या गाडीचा मालक धावत आला आणि त्यांनी गाडी उचलू नका म्हणून सांगितलं। त्याच्या समोर त्याची गाडी उचलली जाते, जबरदस्ती ती वरती ठेवली जाते आणि असं एकासोबत नाही तर 2 ते 3 जणांसोबत होतं। जबरदस्ती गाड्या उचलून तिथून पळ काढला जातोय। वाहतूक पोलिसांना विचारल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाहीये। जेव्हा नागरिक असं म्हणतात की आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे देतो तर तुम्ही ते स्वीकारा आणि आमची गाडी खाली उतरवा, नियमानुसार तुम्ही टोईंगचे पैसे देऊन तुमची गाडी खाली उतरवू शकता, परंतु वाहतूक पोलीस सांगतात आमच्याकडे ऑनलाईन नाहीये, तुम्ही थेट ज्या ठिकाणी गाडी नेली जाते तिथे या आणि गाडी सोडवा। म्हणजे जिथे नागरिकांना 150-200 रुपयामध्ये आपली गाडी सोडवायला मिळत असेल, नागरिकांना तिथून 700 रुपयेपर्यंत खेचलं जातं आणि हे सगळंच काही वाहतूक पोलीस करतायत। वाहतूक पोलीस कॅशमध्ये पैसे घेतात परंतु ऑनलाईन घेत नाही। खरं तर हे पैसे नेमके कुठे जात आहेत हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय। कॅशमध्ये आलेले पैसे हे खरंच तिथपर्यंत पोहोचतायत का जिथपर्यंत ते पोहोचायला पाहिजेत की मधल्यामध्येच गहाळ होत आहेत, ह्याचा देखील मोठा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय। वाहतूक पोलिसांची वाढती दादागिरी तसंच टोईंगवाल्यांच्या वाढत्या दादागिरीवर ना महानगरपालिकेचं लक्ष आहे, ना आरटीओचं आणि ना ज्या ठेकेदाराने हे टेंडर घेतलंय त्याचं। ज्या प्रकारे या गाड्या उचलल्या जातात, आपटल्या जातात, त्याचबरोबर कसं नागरिकांवर दादागिरी केली जाते, परंतु हतबल नागरिक काहीच करत नाही। या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे 3 मुलांच्या जबरदस्त गाड्या त्यांच्या समोर उचलल्या गेल्या, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर धावून गेलं आणि जेव्हा गाड्या उतरवण्यासाठी पैसे देण्याची वार्ता झाली तेव्हा ऑनलाईन नाही मी कॅश घेतो असं देखील म्हटलं गेलं। यामध्ये कशा प्रकारे वाहतूक पोलीस नेमकं कोणतं टार्गेट पूर्ण करतायत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे। कशाही प्रकारे गाड्या उचलायच्या, त्या आपटायच्या आणि नंतर दादागिरी दाखवायची, हे सगळे प्रकार आता वसई विरारमध्ये वाढत चाललेले आहेत। त्यामुळे आता सरकार बदललं तरी पण वसई विरारची परिस्थिती काही बदलताना दिसून येत नाहीये। विविध ठिकाणी कारवाया होत आहेत, पाहण्यासारखं असेल वाहतूक पोलीस आणि त्याचबरोबर दादागिरी करणारे कर्मचारी यांच्यावर कारवाई कधी होणार।
बोम निकालो टार्गेट दिलंय तुम्हाला टार्गेट दिलंय का कम्प्लीट करायला हा मग तो समोर उभा आहे तुम्ही जबरदस्ती का त्याची आणि अनाउन्स केले का तुम्ही अनाउन्स केले का कधी केले कधी केले हा केले ते सांगतो तू खारोडीला येत आता तुझं फाईन भर आणि स्टॉप पण गेलं धाव झालो स्टॉप मध्ये गेलो यार मी पण असं झालो यार अरे काय झालं गाडी होऊन यार हॅलो दादा हे लोक गाडी उचलून घेऊन गेले यार समोर तर मी गाडी नाही घेऊन नाही गेले त्याला थांबव तो घेऊन नाही गेला अजून गाडीची अशी वाट लावतो तुम्ही लोक हे असे लावणार हे तुमच्या बापाची गाडी आहे काय